चला, गुड इव्हनिंग. कशा आहात सगळेजण? माझा आवाज येतोय का? एकदा क्लिअर सांगा. आज आपण माइंड मॅप सिरीजच्या जॉग्राफीच्या सेक्शन 1 मध्ये किंवा लेक्चर 1 मध्ये आपण आलेलो आहोत. आपलं माइंड मॅप सिरीजचे टोटल होणार आहेत जवळपास 200 लेक्चर. आणि या माइंड मॅप सिरीजमध्ये जॉग्राफीचे 50 लेक्चर, इकॉनॉमिक्सचे 50 लेक्चर, ठीक आहे, पॉलिटीचे 50 लेक्चर आणि हिस्ट्रीचे 50 लेक्चर, असे आपण एक प्रॉपर अशी माइंड मॅप सिरीज घेणार आहोत. तर आज आपल्याला बघायचे आहेत भारतीय नद्या आणि या भारतीय नद्यांचा माइंड मॅप. आता भारतीय नद्यांचा माइंड मॅप बघत असताना कदाचित काही लोकांना असं वाटू शकतं की अरे हे खूपच किचकट आहे वगैरे, कारण की ऑब्व्हियसली आपल्याकडे खूप साऱ्या नद्या आहेत. तर आपण तुमच्या सोयीनुसार आज आपण थोडंसं पठारी नद्यांवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवू, कारण की पठारी नद्यांना भरपूर विद्यार्थी दुर्लक्षित करतात. भरपूर म्हणजे पठारी नद्या एवढ्या आहेत हे पण अनेक लोकांना माहिती नाहीत. हा, हिमालयातल्या 3 नद्या सगळ्यांना माहिती आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. परंतु ज्यावेळेस आपण पठारी नद्यांवरती येतो तर पठारी नद्यांमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक वीक पॉईंट असतो की या नद्यांबद्दल खूप सारी माहिती नसते. तर आजचा टॉपिक आपण माइंड मॅप सिरीजवरती किंवा जॉग्राफीचा पहिला भाग, त्याला म्हणतात भारतीय नद्यांचा एक माइंड मॅप. लेक्चरला सुरू करण्याच्या आधी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगेल का हा चॅनल सबस्क्राईब करा. आता रिसेंटली राज्यसेवेची ॲड आलेली आहे आणि राज्यसेवेची ॲड आल्यानंतर जॉग्राफी ऑप्शनल ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जॉग्राफी ऑप्शनलवरती कमीत कमी आपण या ठिकाणी 7,999ची ही बॅच ठेवलेली आहे. ही टोटल ओरिजिनली बॅच, जे की आपण पुण्याच्या क्लासेसची व्हॅल्युएशन काढलं तर जवळपास 24,999 रुपयाची ह्या बॅचची मूळ प्राईज आहे. ऑब्व्हियसली इथं मला 2 वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे, 1 वर्षभर शिकवायचे. त्याच्यामुळं या प्राईजमध्ये आपण ही बॅच न देता ही बॅच आपण 7,999ला देत आहोत. म्हणजे ऑनलाईन कोर्स पूर्णपणे ही राहील आणि याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज तुम्हाला असतील पेपर 1 पेपर 2चे. ह्यासाठी हा कोड दिलेला आहे KGGO. हा KGGO नावाचा कोड वापरून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता जॉग्राफी ऑप्शनलवाल्यांनी, कारण की पुढच्या फॉर्म भरायला ज्यावेळेस राज्यसेवेची सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला डिसाईड करायचं आहे की जॉग्राफी ऑप्शनल तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, जॉग्राफी ऑप्शनल जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, कारण की आयोगाने तुम्हाला खूप जास्त दिवस दिलेले नाहीत हा निर्णय घ्यायला. पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरायच्या वेळेसच तुम्हाला ऑप्शनल तुमचे निवडायचे. ओके, तर सुरू करूया. द्वीपकल्पीय नद्या. तर द्वीपकल्पीय नद्यांमध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला द्वीपकल्प कसा आहे तो पहिले समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर भारताचा हा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे, आपण हा द्वीपकल्पीय प्रदेश या पॅटर्नने समजून घेऊया. या ठिकाणी एक अरवली पर्वतरांग आहे. ठीक आहे, कोणती पर्वतरांग आहे? अरवली. तर या अरवली पर्वतरांगेचा भाग अगदी महत्त्वाचा. तसंच या ठिकाणी एक राजमहाल टेकड्या आहेत, राजमहाल टेकड्या. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये तुटक तुटक असो परंतु एक महत्त्वाचा असा डोंगर रांगेचा प्रदेश आहे. त्या डोंगर रांगेच्या प्रदेशाला पूर्व घाट म्हणून ओळखतात. इकडे काय आहे तर पूर्व घाट. तर या प्रदेशामध्ये इथे या भागात पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीला समांतर असा पसरलेला हा पश्चिम घाट. कोणता तर पश्चिम घाट. पूर्व घाट, पश्चिम घाट, राजमहाल टेकड्या आणि अरवली पर्वत ह्या डोंगर रांगा सगळ्यात पहिले. ठीक आहे, यस यस गणेश, जय हिंद. जय हिंद मॅडम, वेलकम. येस. तर अरवली पर्वत, राजमहाल टेकड्या, पूर्व घाट आणि
पश्चिम घाट हा जो सेक्शन आहे, या सेक्शनच्या मध्ये आपला द्वीपकल्पीय पठार आहे. आता मी द्वीपकल्पीय पठार काढला तर गिचमिडकाला होऊन जाईल. सगळ्यात पहिले तर आपण हे समजून घेऊ की द्वीपकल्पीय नद्या म्हणजे नक्की कोणत्या नद्या टाईपच्या असतात. तर द्वीपकल्पीय नद्या म्हणजे द्वीपकल्पीय या पठारी प्रदेशातून उगम पावणाऱ्या नद्या. मग आता ह्याचं सगळ्यात आधी वर्गीकरण तुम्हाला करावं लागेल. आता ह्याचं ज्यावेळेस तुम्ही वर्गीकरण करता, तर वर्गीकरण करत असताना सगळ्यात पहिले तर तुम्हाला असं वर्गीकरण करावं लागतं की पश्चिम घाटाच्या या साईडला काय आहे, तर अरबी समुद्र आहे. बरोबर ना रे? या ठिकाणी काय, तर अरबी समुद्र आहे. तर या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या, तर वर्गीकरण करताना तुम्हाला सगळ्यात पहिले वर्गीकरण करावं लागतं तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. बरोबर की नाही? आणि दुसरं वर्गीकरण करावं लागतं द्वीपकल्पीय नद्यांचं, ते असं की बंगालच्या उपसागराला, कारण इकडे काय आहे, बंगालचा उपसागर. तर या ठिकाणी बंगालचा उपसागराला मिळणाऱ्या नद्या. ठीक आहे, हे दोन वर्गीकरण मुख्य प्रामुख्याने करावं लागतं. पण फक्त या दोन वर्गीकरणातून चालत नाही, तर या द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेकडे काही अशा नद्या आहेत की ज्या गंगेला जाऊन मिळतात. म्हणजे या प्रदेशामध्ये गंगेला जाऊन मिळतात. तर गंगेला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचं सुद्धा वर्गीकरण तुम्हाला सेपरेटली या ठिकाणी करावं लागतं. आता आज आपण हिमालयीन नदी प्रणाली बघणार नाही आहोत, आपण प्रयत्न करू पठारी नदी प्रणालींचा भाग कव्हर करायचा. पण पठारी नदी प्रणालीमध्ये जेव्हा तुम्ही द्वीपकल्पीय नद्यांचा विचार करता, तर या प्रदेशात काही अशा नद्या आहेत की ज्या गंगेला जाऊन मिळतात. तशी ते एकच आहे, परंतु बाकीच्या काही अशा नद्या आहेत की ज्या नद्या पर्टिक्युलरली गंगेच्या वितरिकेला किंवा गंगा नदीच्या उपनद्यांच्या सुद्धा उपनद्या आहेत. आता या प्रदेशामध्ये काय आहे तर ते पुढच्या मॅपमध्ये थोडंसं समजून घेऊ. तर बघा, या ठिकाणी गंगा नदी आहे. ठीक आहे, फारक्का बांध नंतर ती गंगा नदी दोन भागात डिवाइड होते, ती पुढे जाते आणि त्या गंगा नदीला फारक्का जवळ, फारक्का नावाचा एक बांध आहे. या फारक्का नावाच्या बांध जवळून एक वितरिका बाहेर पडते. ही जी वितरिका आहे, या वितरिकेला काय म्हणतात, हुगळी. या हुगळी नदीच्याच किनारी कलकत्ता हे महत्वाचं एक शहर आहे. आपल्या पश्चिम बंगालमध्ये ही हुगळी महत्वाची नदी मानली जाते. इथपर्यंत लक्षात आलं? यस. आता या हुगळी नदीला राजमहाल हिलच्या जवळून एक अजय नदी आणि छोटा नागपूरच्या पठारातून दामोदर नदी येऊन मिळते. आता मला सांगा, ही अजय आणि दामोदर ही कुठली नदी झाली? ही पठारावर उगम पावणारी नदी आहे ना. तर द्वीपकल्पीय नद्यांमध्ये लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? काजल, गणेश, शिल्पा, विनर्स, ओके, कोण कोण आहे? सारिका, गुड इव्हनिंग. ठीक आहे, या ठिकाणी अजय आणि दामोदर ह्या कुठल्या नद्या झाल्या? ह्या पठारावरच्या नद्या झाल्या. ह्या गंगेच्या खोऱ्यातल्या महत्वाच्या जरी नद्या असल्या तरी ह्या स्पेशली लक्षात ठेवा, अजय आणि दामोदर ह्या ज्या नद्या आहेत या गंगेच्या खोऱ्यातल्या असल्या तरी सुद्धा या हुगळीच्या वितरिका आहेत आणि ज्या द्वीपकल्पीय पठारावर उगम पावतात. ह्या कुठे उगम पावतात? द्वीपकल्पीय पठारावर. हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट ही आहे गंगा. ठीक आहे, गंगा मैया. गंगेला आपण आरामशीर नेक्स्ट राऊंडला बघूया. ठीक आहे, फक्त एवढंच एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जेवढे मी गोष्टी शिकवतोय ना, जेवढा टॉपिक मी शिकवतोय तेवढा टॉपिक तुमचा चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर करून घ्यायचा आहे. या नोट्स तुम्हाला टेलिग्रामला सेंड केल्या जातील. तर टेलिग्रामचा जो पॉईंट आहे, जो कंटेंट आहे तो बघा. आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी यशोगंगा बॅच, जेवढ्या विद्यार्थ्यांनी विजय धनुष्य बॅच, जेवढ्या विद्यार्थ्यांनी पुरंदर बॅच जॉईन केलेली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर करायचे, कारण की हे रात्रीचे लेक्चर्स आहेत. त्यामुळे दिवसभर तुम्हाला बिलकुल डिस्टर्ब करत नाही युट्यूबला मी. ह्या सर्वांनी हे लेक्चर केले तर तुमच्या सगळ्यांची रिव्हिजन होईल, कारण तुम्हाला हे सगळ्यांना शिकून झालेलं आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप घरी छान रिव्हिजन करता. ओके, एवढी छान रिव्हिजन करता की सगळ्यांचेच रिझल्ट आतापर्यंत आलेच. पण आता इथून पुढे जर तुम्ही माझ्यासोबत रिव्हिजन केली तर नक्की रिझल्ट येतील. ह्याच्या आधी तर मी तुमचं काही सांगू नाही शकत होतो, पण आता इथून पुढे रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा. आणि सध्या काळ रिव्हिजनचा आहे, वाचण्याचा आहे, शिकण्याचा आहे. ठीक आहे,
तर आता गंगा नदीला एक पॅरलल दुसरी नदी आहे यमुना, जी प्रयागराजच्या जवळ येऊन मिळते, जी प्रयागराजच्या जवळ येऊन मिळते. ठीक आहे, कुठे येऊन मिळते? प्रयागराजच्या जवळ. तर आता ही जी यमुना आहे, या यमुना नदीवरती, ठीक आहे, यमुना नदीवरती चंबळ ही महत्वाची नदी, जरा वेगळ्या शाईचा पेन घेतो, चंबळ. ठीक आहे, चंबळ. आता या चंबळ नदीला या ठिकाणून आलेली बनास, या ठिकाणून आलेली पार्वती, ओके, काली सिंधी पण आहे, पण पार्वती लक्षात ठेवा, पार्वती. ठीक आहे, या दोन नद्या येऊन मिळतात आणि चंबळ यमुनेला जाऊन मिळते. या प्रदेशातून, ठीक आहे, सिंध त्यानंतर बेतवा आणि केन या नद्या यमुनेला मिळतात. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा यमुना नदीचा पॅटर्न आहे, किंवा यमुना नदीच्या उपनद्या आहेत, यमुना नदीच्या उपनद्या. आणि या यमुना नदीच्या उपनद्या ज्या आहेत या सुद्धा पठारी प्रदेशातून उत्तरेकडे वाहतात. म्हणजे या पठारी प्रदेशावरच्या उत्तर दिशेला वाहणाऱ्या उत्तरवाहिनी नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, उत्तरवाहिनी नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, तर हा जो पॉइंट आहे हा लक्षात ठेवायचा, चंबळ, सिंध, बेतवा, केन. आणि चंबळच्या ह्या दोन महत्वाच्या नद्या आहेत. आता गंगा नदीच्या वितरिकेच्या उपनद्या त्या पण पठारावरच्या, गंगा नदीच्या उपनदीच्या म्हणजे यमुनेच्या उपनद्या त्या पण पठारावरच्या. मग गंगा नदीची पण एक खास उपनदी आहे, ती सुद्धा आपल्याला बघणं गरजेची आहे. ती जी उपनदी आहे ती अमरकंटकच्या जवळ उगम पावते आणि पटनाच्या जवळ जाऊन मिळते, ती आहे शोण नदी. ही जी शोण नदी आहे, ही शोण नदी या गंगेची डायरेक्ट उपनदी आहे. कोणती? शोण नदी, जी गंगेची डायरेक्ट उपनदी आहे. लक्षात, सोन नदी जी गंगेची डायरेक्ट उपनदी आहे आणि अमरकंटकच्या जवळ तिचा उगम पावतोय. म्हणजे थोडक्यात तिचा जो सातपुड्याच्या एरियामध्ये तिचा उगम आहे. ठीक आहे, आणि बुंदेलखंड आणि बघेलखंडला ही डिवाइड करते, किंवा बुंदेलखंड बघेलखंडच्या एरियातून ती पुढती उत्तरेकडे जाते. तर शोण नदी ही डायरेक्ट गंगेची आहे. बरं, ही कुठं उगम पावते? तर द्वीपकल्पीय पठारावर उगम पावते. म्हणजेच भारताच्या द्वीपकल्पीय पठारावर उत्तरवाहिनी नद्यांचा सुद्धा एक फ्लो आहे. तर उत्तरवाहिनी नद्या म्हणजे इथून एवढ्या झाल्या. तर भारतीय पठारावर उत्तरवाहिनी नद्या जर बघितलं तर हा आपण पॅटर्न समजू शकतो की चंबळ सुद्धा सुरुवातीला उत्तरवाहिनी आहे, नंतर मग ती पूर्वेकडे जाते. अजय आणि दामोदर ह्या तर पूर्वेकडेच आहेत, परंतु या वितरिकेच्या उपनद्या आहेत. तर मला असं वाटतं की गंगा नदीचा जो द्वीपकल्पीय पठाराचा जो भाग आहे तो मी तुम्हाला क्लिअर करून दिलाय. आता मेन मुद्दा येतो तो म्हणजे इथे अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. आता दामोदर सारखी जी नदी आहे, ही दामोदर सारखी नदी ही हुगळीला जाऊन मिळते. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असते की दामोदर ही प्रमुख आणि महत्वाची नदी आहे, कारण की हिला पश्चिम बंगालचं दुःखाश्रू म्हणतात. मग जर एखादा क्वेश्चन असा आला की खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही, समजा एखादा क्वेश्चन आला की खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही, विद्यार्थी दामोदरचा थोडासा कमी विचार करतात. कधी कधी जे नवीन नवीन विद्यार्थी असतात ना, त्यांना असं वाटतं की हा दामोदर कदाचित जाऊन मिळत असावी, पण दामोदर ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही. दामोदर ही कुणाला मिळते? हुगळीला मिळते. हुगळी बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे, हो. सोन नदी ही एकमेव नदी आहे जी पठारावरून जाऊन मिळते. ठीक आहे, कोसीला बिहारचं दुःखाश्रू म्हणतात. सोन नदीवरतीच एक रिहांद नावाची उपनदी आहे. सोन नदीवरतीच एक रिहांद नावाची एक उपनदी आहे आणि या रिहांद नावाच्या उपनदीवरती रिहांद डॅम आहे. यस, बढिया. ठीक आहे, चलो आता झाला तुमचा अभ्यास खरा सुरू. म्हणजे एक प्रकारे तुम्ही रिव्हिजन करताय असं समजून चला. म्हणजे गंगेच्या या प्रदेशामध्ये या भागामध्ये मॅक्सिमम ह्या नद्या ज्या आहेत या सगळ्या गंगेला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. मग आता जी खरी सुरुवात होते आपल्याकडे द्वीपकल्पीय पठाराच्या बाजूची, ती आता दोन गोष्टीची लक्षात ठेवा. एक, अरबी समुद्राला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत, अरबी समुद्राला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत ना,
या पण नद्या दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या जात नाहीत. ठीक आहे, नोट्स व्यवस्थित काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे, नोट्स व्यवस्थित काढायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून द्या. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलचा लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील. तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, ओके, या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या, पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, आणि दुसऱ्या पश्चिम घाटातून मिळणाऱ्या उगम पावणाऱ्या नद्या. जो पश्चिम घाट तुम्हाला इथं दिसतोय ना, या पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या नद्या की ज्या छोट्या छोट्या आहेत. ओके, यांची लांबी कमी आहे, खूपच छोट्या लांबीच्या आहेत. आणि या पठारावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत यांची लांबी जास्त असते, यांची लांबी जास्त आहेत. पर्टिक्युलरली नदी या प्रदेशात वाहते इकडे त्याच्यामुळं, आणि ही दिशा आहे पश्चिम वाहिनी, त्यामुळे याला पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. म्हणजे अरबी समुद्राला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. काय म्हणतात? तर पश्चिम वाहिनी नद्या. हे पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नद्या म्हणजेच अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांना पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजेच त्यात दोन डिवायडेशन येतं, पठारावर उगम पावणाऱ्या नद्या आणि पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्या. आता इथं थोडंसं नीट समजून घ्या. पठारावर उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या? तर बघा, सगळ्यात पहिले इथं अरवलीच्या एरियात उगम पावणारी जी महत्वाची नदी आहे ती आहे साबरमती. ठीक आहे, जी की अरबी समुद्राला मिळते. मी लुनी नदीला या ठिकाणी घेतलं नाही, कारण की लुनी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळत नाही. लुनी नदी ही गायब होणारी नदी आहे. ठीक आहे, लुनी नदी ही गायब होणारी नदी आहे. त्यानंतर विंध्य पर्वतात उगम पावणारी आणि इथं या भागात येऊन मिळणारी ही मही नदी. ठीक आहे, कोणती? मही नदी. ठीक आहे, साबरमती, मही नदी. त्यानंतर अमरकंटक जवळ उगम पावणारी, जरा जास्तच पलीकडे गेलं अमरकंटक. ठीक आहे, अमरकंटक जवळ उगम पावणारी आणि अत्यंत महत्वाची अशी नदी ती म्हणजे नर्मदा नदी. लक्षात येते? कुठे उगम पावली आहे? पठारावर उगम पावली आहे. झाली का? पश्चिम घाटात उगम पावली आहे का? नाही. पश्चिम घाटात उगम पावली का? नाही ना, ती पठारावर उगम पावलेल्या ह्या नद्या आहेत. आणि त्यानंतर तापी नदी. ठीक आहे, तापी नदी, तापी नदी. या चार नद्या लक्षात ठेवा. ठीक आहे, तापी नदी. या चार नद्या लक्षात ठेवा की साबरमती, मही, नर्मदा आणि तापी ह्या ज्या चार नद्या आहेत, या चार रिव्हर ह्या कशाच्या आहेत? तर या एरियामध्ये येतात. तर आता इथं जागा नाहीये, पण तुम्ही मॅप पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा पॉइंट क्लिअर करू शकता. तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत पठारावरच्या ह्या चार आहेत, आणि पश्चिम घाटातून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आता तुम्हाला लिहायच्यात. आता ह्याच्यासाठी आपण स्पेसिफिक एका सेपरेट सेक्शन वरती येऊ. तर बघा, ओके, पश्चिम घाटातून, पश्चिम घाट आहे, या पश्चिम घाटातून मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत, आता आपल्या भारतामध्ये पश्चिम घाट जनरली या एरियात आहे. ठीक आहे, अगदी कन्याकुमारी पर्यंत तो गेलेला आहे. आता या पश्चिम घाटाच्या एकदम उत्तरेकडे जी महत्वाची नदी आहे ती आहे तापी नदी. लक्षात घ्या, तापी नदीच्या दक्षिणेकडेच पश्चिम घाट, तापी नदीच्या उत्तरेकडे पश्चिम घाट नाही. ठीक आहे, तापी नदीच्या दक्षिणेकडेच पश्चिम घाट सुरू होतो. आता या पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या ज्या काही नद्या आहेत महत्वाच्या, त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या महाराष्ट्राच्याच उत्तरेकडे असलेल्या आणि गुजरातच्या एरियातून जाणारी सुद्धा दमनगंगा लक्षात ठेवायची. कोणती? दमनगंगा. आता आयोगाने काय केले बघा, आता हे लेक्चर्स राज्यसेवा मुख्य परीक्षावाले किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षावाले सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता याच्यात मी काही डिवायडेशन ठेवलं नाहीये. माइंड मॅप सिरीज ही सगळ्यांसाठी, पोलीस भरतीवाले सुद्धा जिंदाबाद, सरळ सेवावाले सुद्धा जिंदाबाद, असं काही मी इथं डिवायडेशन ठेवलं नाहीये. हे सगळ्यांना उपयुक्त पडेल असे लेक्चरची सिरीज आहे. आता हे सेट करत असताना एक लक्षात ठेवायचं की आयोग जनरली वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन विचारतो.
फक्त मी तुम्हाला ज्या नद्या किंवा माइंड मॅप देतोय ह्याच्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवू नका, म्हणजे मी शिकवलं तेच येईल असं नाही, पण मी शिकवलं त्या गोष्टीच्या स्वरूपानं थोडंसं तुमच्या पुस्तकांचं रीडिंग झालं पाहिजे, यांची वैशिष्ट्य लक्षात राहिली पाहिजे. पठारावरच्या नद्या लांब होत्या की नाही? ओके, पठारावरच्या ज्या नद्या होत्या, कुठे गेलं रे? हां, पठारावरच्या ज्या नद्या होत्या त्या लांब होत्या, लांबून येत होत्या, आणि पठारावरच्या लांबून आलेल्या नद्यांनी इथं खंभातचा आखात, इथं कुठला आखात आहे तर खंभातचं आखात, या खंभातच्या आखातामध्ये या नद्या येऊन मिळाल्या. तर ही जे खंभातचा आखात आहे, या खंभातच्या आखाताच्या दक्षिणेकडे पश्चिम घाटापासून आलेल्या नद्या एकदम छोट्या छोट्या पिटुकल्या पिटुकल्या आहेत. या सगळ्या नद्या कशा आहेत? पिटुकल्या पिटुकल्या नद्या आहेत, खूपच छोट्या छोट्या नद्या आहेत. यांची लांबी बघा आणि यांची लांबी बघा. त्याच्यामुळं या ज्या नद्या आहेत पश्चिम घाटावरती उगम पाहून लगेच अरबी समुद्रात जाऊन मिळतात, या नद्या मॅच्युअर नद्या नाही आहेत. ओके, या अपरिपक्व नद्या म्हणून ओळखल्या जातात. ना यांच्याकडे खूप सुपीक माती तयार झाली, ना खूप खूप भारी असं खोरं आहे, असं इथं काहीच नाहीये, नथिंग. त्याच्यामुळं दमनगंगेनंतर आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे महत्वाची असलेली वैतरणा, ओके वैतरणा, त्याच्यानंतर उल्हास, त्यानंतर सावित्री, थोडस मी जरा सावित्री, त्याच्यानंतर शुक, आणि त्यानंतर तेरेखोल. आता ह्या ज्या नद्या आहेत या नद्या एक रॅन्डमली लक्षात ठेवा, या नद्या आपल्या महाराष्ट्राशी बिलॉंग करतात. ठीक आहे, या आपल्या महाराष्ट्राशी बिलॉंग करतात. ठीक आहे, तर महाराष्ट्राची येस येस, फक्त मी जे एक्स्ट्रा बोलतोय ना, ओके, तर तो थोडासा पॉईंट लिहून ठेवत चला. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे ना, याच्यावरती तुम्हाला एक उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम विचारला जाऊ शकतो. आणि आयोगाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारताना 8-8, 9-9 नद्या नाही विचारत आयोग, 5-6 महत्वाच्या नद्या घेतो. तर मी पण महत्वाच्याच नद्या सांगितलेल्या आहेत. इथं तुम्हाला वशिष्ठी आणि काजवीन, काजळी असल्या काही नद्या मी तुम्हाला सांगत इथं कन्फ्युज नाही करत. महाराष्ट्रातल्या ह्या महत्वाच्या आणि मोठ्या मोठ्या नद्या आहेत. तेरेखोल ही महाराष्ट्राची सर्वात दक्षिणेकडची नदी, आणि दमनगंगा ही महाराष्ट्राची सर्वात वरची नदी, उत्तरेकडची नदी. ठीक आहे, उत्तरेकडची नदी. त्यानंतर गुजरातमधून, महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून वाहणारी ही तापी नदी ह्या भागात आहेच, आणि त्याच्या उत्तरेकडे तर त्यांचा भाग आपल्याला विचारच नाही करायचा. तापी नदी ही कशी नदी आहे? पश्चिम घाटात उगम पावणारी नदी नाहीये. तापीला इथं कन्सिडर करू नका, नाही तर काय काय पोरं हे नोट्स आले की नोट्समध्ये विचार करतात, अरे मास्तरनी पश्चिम घाटात तापी लिहिली म्हणजे मास्तरच्या नोट्स लय चुकीच्या आहेत, गुरुजी लय चुकीचे शिकवतात. म्हणजे विनाकारण कुठल्या ना कुठल्या काहीतरी, म्हणजे फक्त नोट्सकडे बघून अनालिसिस करू नका. ठीक आहे, या सगळ्या लाईव्ह नोट्स असतात, ह्याकडं अशा लेक्चरला जे नोट्स होतात त्या वेगळ्या आणि ह्या नोट्स होतात त्या वेगळ्या. कारण की काही काही पोरं फक्त नोट्स बघतात आणि त्या नोट्सवरती अनालिसिस करतात की अरे पश्चिम घाटात उगम ती तापी नदी, हे कोणून शिकलो? तर असं काही नाही आहे. ठीक आहे, कृपया करून असं काही मिसअंडरस्टँडिंग करू नका माझ्याबद्दल. ओके, चला आता इथे येऊ. ठीक आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा नावाचं एक राज्य आहे. ठीक आहे, तर गोवामध्ये गोवामध्ये मांडवी नावाची जी नदी आहे ही सगळ्यात महत्वाची नदी आहे. ठीक आहे, आणि एक जुरी नावाची पण नदी आहे. ठीक आहे, मांडवी आणि जुरी नावाची लोकांनी कदाचित आजच पहिल्यांदा ऐकले असेल. ओके, हा नाही, वैगई इकडे नाहीये, वैगई इकडे, वैगई या साईडला आहे. म्हणून म्हणलं ना की सगळं कन्फ्युज होतं मग शेवटी. म्हणून तर मी सगळ्यात पहिला टॉपिक घेतलाय, पठारी नद्यांचा टॉपिक घेतलाय, कारण की पठारी नद्या एवढ्या कन्फ्युजिंग आहेत ना, मजा येते नंतर. ठीक आहे, वैगई इकडे, त्यामुळे आता वैगईला घेऊ पण नका इथं, आपण ते बघू पुढच्या स्लाइडवरती. लेक्चर 12-12:30 पर्यंत चालेल. मी तुम्हाला आधीच सांगतोय हे लेक्चर आता 1 तास आणि 2 तास असं जोपर्यंत कन्सेप्ट संपत नाही तोपर्यंत चालेल. माइंड मॅप शिवाय लेक्चर थांबणार नाहीये, त्याच्यामुळे आधीच सांगतो इंटरनेटचं पॅक मारून ठेवत चला. त्याच्यानंतर ह्याच्या गोव्याच्या दक्षिणे, गोवा छोटा पिटुकला राज्य आहे, त्याच्यामुळे आता त्याला इथं फक्त कन्सिडर करू. त्याच्यानंतर आहे कर्नाटक. ठीक आहे, या ठिकाणी कर्नाटक. तर कर्नाटकमध्ये आहेत 2-3 नद्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे, पण त्या सगळ्या नद्यांपैकी सगळ्यात बेस्ट नदी जी तुम्हाला टार्गेट होऊ शकते ती आहे शरावती नदी. कोणती नदी? तर शरावती नदी. ही जी शरावती नदी आहे
या शरावती नदीवरती जगप्रसिद्ध आणि भारतातला सगळ्यात प्रसिद्ध असलेला जोग धबधबा, जोग धबधबा जो सर्वात उंच धबधबा आहे, जो सर्वात उंच धबधबा आहे. तर हा पॉइंट लक्षात ठेवा, शरावती नदी. ठीक आहे, जोग धबधबा हा यावरतीच आहे. ठीक आहे, शरावती नदी. आणि शरावती नदीच्या दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये एवढं विशेष नाही आहे, सगळे छोट्या छोट्या नद्या आहेत आणि त्या नद्यांचं आपल्याला एवढं काही पडलं नाही. आपल्याला फक्त कशाचं पडले, महाराष्ट्राचं पडले, लक्षात ठेवा जा. ठीक आहे, जरी दुसऱ्या राज्यांमधल्या नद्या आल्या तरी त्या याच महत्त्वाच्या नद्या येतील. ठीक आहे, शरावती नदीनंतर केरळच्या साईडला दोन इम्पॉर्टंट नद्या आहेत. त्यातली केरळच्या बाजूची, ओके, केरळच्या बाजूची जी पहिली नदी आहे, त्या पहिल्या नदीने एक महत्त्वाचं जॉग्राफिकल सिच्युएशन किंवा एक लोकेशन सेट करून ठेवलेली आहे. या ठिकाणी एक पालघाटची खिंड तयार करून ठेवलेली आहे. केरळ म्हणजे तामिळनाडूतून तुम्ही केरळमध्ये आलात. आता जरा दक्षिणेकडचा हा भाग सेपरेटली घेतो. ठीक आहे, तर या ठिकाणी केरळ आहे किंवा या ठिकाणी पश्चिम घाट आहे. तर या पश्चिम घाटाला इथे एक खिंड तयार झालेली आहे. ठीक आहे, पश्चिम घाटाला या ठिकाणी खिंड तयार झालेली आहे. हा पश्चिम घाट आणि इकडून आलेला पूर्व घाट. आणि या पूर्व घाटाचं या ठिकाणी जॉईंट व्हेंचर, आणि ह्या जॉईंट व्हेंचरला काय म्हणलं जातं, तर निलगिरी. ठीक आहे, हा आहे पूर्व घाटाच्या टेकड्या. ठीक आहे, त्याला जावडी हिल आणि शेवरॉय हिल असं म्हणतात. आणि इकडे हा पश्चिम घाट, प्युअरली पश्चिम घाट. पण पश्चिम घाट इथं थोडासा ब्रेक होतो. साधारणतः एक 23 ते 25 किलोमीटरचा या ठिकाणी एक गॅप आहे आणि तो गॅप एका पर्टिक्युलरली नदीने तयार केलेला आहे. ओके, काय तयार केलेला आहे, नदीने तयार केलेला आहे. तर हा जो गॅप आहे, हा गॅप कोणत्या नदीने तयार केलेला आहे, इथून एक नदी जाते. ओके, इथून एक नदी जाते, पण ही नदी या पश्चिम घाटाच्याच जवळ उगम पावते, पश्चिम घाटावरच उगम पावते. ही पलीकडच्या साईडला पठारावर उगम पावून ती इकडे आलेली नाहीये, ती इथंच उगम पावते. तर ह्या नदीचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाव माहिती नाही. ही आहे पेन्नाई किंवा पोन्नाई नदी. ठीक आहे, ही पालघाटातून वाहते. पालघाट लक्षात ठेवा, पालघाट हा एक खिंड आहे, हा खिंडीचा प्रकार आहे. ठीक आहे, ही एक काय खिंड आहे आणि ही खिंड पालघाट म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे पालघाट म्हणजे ते बालाघाट सारखं मध्य प्रदेश वगैरे या साईडला असेल. काही काही लोक लॉजिक लावतात, लय भारी लॉजिक लावतात परीक्षेच्या काळात. ज्यांना माहिती नसताना हे अशा काही कन्सेप्ट त्या परीक्षेच्या वेळेस लय भारी तुक्के लावतात. एवढे खतरनाक सॅटेलाइट ऍक्टिव्ह करतात आणि रेंज कुठूनही गोळा करतात. आणि पालघाट म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्याचकडे असेल असं नाही. तर पालघाट नावाचा जो खिंड आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आज पहिल्यांदा नीट समजून घेतलेले त्यांनी नीट क्लिअर करून घ्या. पालघाट नावाची जी खिंड आहे ही पश्चिम घाटावरती खिंड आहे, जी तमिळनाडूतून केरळमध्ये जाण्यासाठी केली जाते. या पालघाटला केरळमध्ये पलक्कड म्हणतात. पलक्कड नावाचा जिल्हा आहे तिथं, पलक्कड नावाचा त्या ठिकाणी काय तर जिल्हा आहे. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पेरियार नावाची एक नदी, पेरियार नावाची नदी, जी पेरियार नावाची नदी, ठीक आहे, अनैमुडी नावाचा एक सरोवर आहे. या एरियामध्ये काही सरोवर आहेत, काही कायले आहेत. ठीक आहे, वेंबनाड, अनैमुडी असे काही जे कायले आहेत. कायले म्हणजेच थोडक्यात कॅनॉल, की जिकडे भरती आणि ओटीच्या पाण्याला अडवून त्या ठिकाणी ते लोक काय करतात, कॅनॉल तयार करतात, त्यांना कायले म्हणतात. तर हे कायल्यांना जोडणारी हे महत्त्वाची नदी आहे. म्हणजे पेरियार नदी ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग जर पेन्नाई आणि पेरियार जर विचारली, बघा दोघांचं नाव पेपेवर नाही, तर हे केरळ आहे. सिंपल लक्षात ठेवा की केरळमध्ये पेन्नाई, पेरियार. आणि आता इथं मी एक मॅप काढलेलाच आहे, तर पटकन सांगून देतो. मगाशी ओके वैगई नावाची जी नदी विचारली, तर वैगई नावाची नदी इथं आहे. ठीक आहे, आणि इथे या भारताच्या दक्षिणेकडे एक असा पाण्याच्या थेंबासारखा देश आहे. पाण्याच्या थेंबासारखा देश आहे. लेखाचा देशच चुकला, दुसरीकडेच पाहिजे होता. ते श्रीलंकेवाले बोंबल तिला माझ्या नावानं. ओके, तो देश इकडे असा इथं आहे तो देश श्रीलंका. बरोबर, हा जो देश आहे श्रीलंका.
कुठला आहे? श्रीलंका. तर आता या श्रीलंकेच्या या भागात इथे रामसेतू आहे. ओके, रामसेतू. जो रामसेतू आहे तो इथे रामसेतू, त्याला ॲडम ब्रिज पण म्हणतात. तर या रामसेतूमुळे या ठिकाणी पाण्याचं 2 डिवायडेशन झाले. या ठिकाणचं जे पाणी आहे या पाण्याला मन्नारचं आखात म्हणतात. काय म्हणतात? मन्नारचे आखात. 1-2 दिवसात याच्यावरती मी तुम्हाला एक रिसेंटली खूप वादग्रस्त न्यूज चालू आहे सध्या. भारत आणि श्रीलंकेमधलं रिलेशन जे आहे ना ते याच्यामुळे जरा खराब व्हायला लागले आणि ते आहेत मासेमारी करणारे आपले भारतातले मच्छीमार. तर इथं थोडेसे न्यूज आहेत, काही दिवसात मी तुम्हाला सांगेलच यूट्यूबवरती. सध्या करंट अफेअर्सचे आपले राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, डिपार्टमेंट PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सेक्शन चालू झालेले आहेत. तर मन्नारचे आखात आणि या रामसेतूच्या या साईडला इकडे ह्या भागात इथं पाल्कचा उपसागर आहे. पाल्कचा उपसागर काय आहे? पाल्कचा उपसागर. आणि या दोघांच्या मध्ये जी वॉटर बॉडी आहे इथं पाल्कची समुद्रधुनी पण आहे. देर इज कॉल्ड पाल्कची समुद्रधुनी. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही कसाही क्वेश्चन जर या साईडला आला तरी तुम्ही हे सेट करू शकता की हे जे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या सगळ्यांचं पाणी जर कुठे एकत्र येत असेल तर ते मन्नारच्या आखातामध्ये एकत्र येतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आखात म्हणजे जमिनीच्या आतमध्ये शिरलेलं पाण्याचा भाग. ठीक आहे, याला स्ट्रेट, ठीक आहे, याला गल्फ म्हणतात, स्ट्रेट नाही. लक्षात? यस, पाल्कच्या समुद्रधुनी हे अलग झालेले आहे. पॉइंट लक्षात आले? चलो, आता मॅप होता म्हणून मी तुम्हाला सगळं तिथलं राडगाडग सांगितलं. मॅप काढला होता म्हणून. तर हा असाच असतो माइंड मॅप. ठीक आहे, जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल किंवा ही कंटिन्यू तुम्हाला पाहिजे असेल अशाच पद्धतीने, म्हणजे तुम्ही शिकताय पण मॅपच्या हिशोबाने शिकताय. आणि मॅप रिडिंग नाही आहे, हे माइंड मॅप आहे. म्हणजे डोक्यात येईल ते सांगायचं. आता हा झाला पश्चिम किनारी किंवा पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पश्चिम घाटाचा उगम पावणाऱ्या नद्या. आता ह्या ज्या काही नद्या आहेत कुठे गेल्या? हां, तापी, नर्मदा, मही आणि साबरमती. ह्या ज्या नद्या आहेत ह्या 4 नद्यांचा क्रम लक्षात ठेवा. हा क्रम तुम्हाला विचारला जाईल उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. याच्यातली सगळ्यात मोठी नदी किंवा लांब नदी ही नर्मदा आहे. ठीक आहे, मगाशी कुणीतरी सांगितली होती नर्मदेची लांबी 1315 किलोमीटरच्या आसपास नर्मदेची लांबी आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर कधी विचारली तर ही पश्चिम वाहिनी नदी नर्मदा आहे. मग ती हिमालयातली घ्या किंवा नर्मदेतली इथली घ्या, आपल्या भारतातून वाहणारी. बरं का, मी काय म्हणलं नीट समजून घ्या. मी तुम्हाला असं नाही म्हणलं भारतातील सर्वात म्हणजे भारतीय नदी प्रणालीतली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती. तर भारतीय नदी प्रणालीतली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जरी बघितली भारतीय, भारतातून वाहणारी, तरी नर्मदाच येते. का? कारण की सतलज लेल मोठी नाही आहे. सतलज हजार किलोमीटरच्या आसपास आहे. झेलमी मोठी नाही. सिंधू नदी तर फक्त 700 किलोमीटरच्या आसपास आहे. 709 किलोमीटरच्या आसपास काही पुस्तकं दिली आणि NCERTने 1100 किलोमीटर दिली. कारण NCERT असा मॅप समजते आपला भारत. NCERTने हा भारत समजून इथून इथपर्यंत सिंधू नदी दिलेली आहे आणि इथून इथपर्यंत सिंधू नदीची जी लांबी आहे ना ती 1100 किलोमीटर आहे. पण आता तुम्हालाही माहिती आहे की हा प्रदेश पाकिस्तानने गिळलेला आहे. हा एवढा प्रदेश पाकिस्तानने गिळल्यामुळे आपण इथून इथपर्यंतच पकडतो. तर ही साधारणतः 700 किलोमीटरची अनेक पुस्तकांमध्ये दिलेली आहे. 700 किलोमीटर काय पुस्तकात, 800 किलोमीटर गुगलवर बघितलं तर 709 किलोमीटर लेखाचे. हे तर कधी कुणी फुटपट्टी घेऊन गेले नाही मोजायला, काही देते. आणि मग आपल्यासारखे ना आमच्यासारखे लोक कन्फ्यूज होतात की पोरांना सांगायचं तर काय सांगायचं. आणि त्यात पोरांचा जीव अडकलेला असतो फॅक्ट्समध्ये. सर फॅक्ट सांगा आणि त्या फॅक्ट्स बरोबर जुळल्या पाहिजे. कारण की तुम्ही वाचलेली पुस्तकं, तुम्ही तुमच्याकडे असलेली पुस्तकं ना आम्ही सांगत असलेली माहिती जर जुळलं तर अरे सरले भारी, हा सरले भारी. पण तुम्हाला ओरिजिनली आम्ही जो अभ्यास केलेला आहे तोपर्यंत तो सांगायचा प्रयत्न केला, यार सरांनी कन्फ्युजच केलं रो आता. ठीक आहे, ते अशा गोष्टी होत राहतात. तर याच्यासाठी तुम्ही पुस्तकं पण वाचणं गरजेचे आहेत. फक्त लेक्चर करत राहिलं तर कोणी अधिकारी होत नाही. त्यामुळे पुस्तक वाचायला लागते. ठीक आहे, पुस्तक पण वाचत चला, लेक्चर पण करत चला, किंवा लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचणं सोपं जाईल. आता येऊ भारताच्या पश्चिमेकडच्या बाजूला. ठीक आहे, भारताच्या पश्चिमेकडच्या बाजूला
आता भारताच्या पूर्वेकडच्या बाजूला, भारताची पश्चिमेकडची बाजू आता जवळपास आपण सगळी कव्हर केली. आता भारताच्या या पश्चिमेकडच्या बाजूला ज्यावेळेस आपण येऊ इथे, तर तुम्हाला माहितीच आहे की इकडे सगळा गंगा नदीचा त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे. गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश, ठीक आहे, आणि इकडून वितरिकेचा ह्याचा पण त्रिभुज प्रदेश. तर हा सगळा गंगेचा पार्ट आहे आणि हा सगळा सुंदरबनचा पार्ट आहे. सुंदरबन नाव का पडलं रे? वाघामुळे पडलं का? सुंदरबनला टायगर आहे, टायगर. सुंदरबन फॉरेस्ट. येस. कशामुळे पडलं नाव? सुंदरी नावाचं एक वनस्पती आहे तिथं. सुंदरी सुंदरी ठीक आहे. इथं सुंदरी नावाचं एक वनस्पती आहे, त्याला काय म्हणतात? खारफुटीचं वन. त्याला काय म्हणतात? खारफुटीचं वन. तर हे खारफुटीचं वन इथं असल्यामुळं, ठीक आहे, खारफुटीचं या ठिकाणी वन असल्यामुळं दलदलीचा प्रदेश पण आहे, वन पण आहे, ठीक आहे, याच्यामुळे त्याला सुंदरबन हे नाव पडलं. आता या सुंदरबनाचा ना आपल्या पठाराच्या प्रदेशाचा काही संबंध नाही. जो काय आहे तो हुगळी नदीशी होता. बघा इथं आहे हुगळी नदी, इथं आहे गंगा नदी. हुगळी नदीला आपल्या पठारावरनं जाऊन मिळते दामोदर, ठीक आहे, इकडून मिळते अजय. तर आपल्याला अजयचं घेणं देणं नाही, दामोदरचं घेणं देणं नाही. का? कारण की ह्या सगळ्या गंगा नदीच्या प्रणालीत येतात. त्यांचा आपल्या बंगालच्या, या दोघांचा बंगालच्या पाण्याशी डायरेक्ट संबंध येत नाही, इनडायरेक्ट संबंध येतो. ओके, आलं लक्षात? आलं लक्षात? ओके. आता या प्रदेशामध्ये जिथं दामोदर आहे त्या प्रदेशातून एक महत्वाची अशी नदी या दक्षिणेकडे इथं अशी वाहत येते. ही जी पहिली नदी आहे, पहिला नंबर, ह्या पहिल्या नंबरला मी इकडे लिहितो, इथं गिडचिमाळगाला होऊन जाईल. ह्यालाच म्हणलं जातं सुवर्णरेखा. ठीक आहे, काय म्हणलं जातं? सुवर्णरेखा. आता या सुवर्णरेखेला आणखी एक छोटीशी नदी या प्रदेशात येते आणि सुवर्णरेखा जिथं समुद्राला मिळते ना त्याच्या आधी ही नदी सुवर्णरेखेला मिळते. ही जी नदी आहे तिला A1 आपण म्हणू. ही A1 जी आहे, ओके, म्हणजे सुवर्णरेखाचाच एक भाग आहे, तिला म्हणलं जातं, ओके, बैतरणी. ठीक आहे, थांबा थांबा थांबा, लगेच नका पुढं पळू. ब्राह्मणी महानदी, थांबा जरा, दम जरा. बैतरणी, थांबा, ब्राह्मणी नाही राहुल सर, थांबा, बैतरणी आहे, बैतरणी. ठीक आहे, मी काय म्हणलं? सुवर्णरेखाला जाऊन मिळते, सुवर्णरेखाला जाऊन मिळते ही बैतरणी. A1 मीन्स बैतरणी. त्यानंतर, ओके, त्यानंतर या प्रदेशात इथे ब्राह्मणी नदी आहे. ओके, त्यानंतर इथे आहे ती म्हणजे ब्राह्मणी नदी. याला आपण 2 नंबर देऊ. 2 नंबरची नदी आहे ब्राह्मणी. कोणती नदी? ब्राह्मणी. ठीक आहे, बैतरणी सुवर्णरेखाला मिळते, त्याच्यामुळे ते सुवर्णरेखाचाच भाग आहे म्हणून त्याला आपण A आणि A1 दिला. आता म्हणजे A म्हणजे 1 आणि 1A. आता सेकंड नंबर म्हणजे ब्राह्मणी. त्यानंतर इथून एक नदी उगम पावते आणि इथं गेल्यावर ती अशी 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 मिळते. आता तिची जी उत्तरेकडचा फाटा जातो, हा उत्तरेकडचा फाटा ब्राह्मणीच्या जवळ जाऊन मिळतो. म्हणजे ब्राह्मणी आणि महानदी इकडं ना कधीतरी एकत्र इथं आलेली आहे, पण तरी आपण ह्याला 3 नंबर नाव देऊ. ओके, हा 3 नंबरचा जो नदीचा भाग आहे इट्स कॉल्ड महानदी. ठीक आहे, जिचं तेल, ओके, तेल ही उपनदी आहे. महानदीची तेल ही काय आहे तर उपनदी आहे. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. मी परत एकदा सांगतो, हा सेक्शन जो आहे ना हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, हा जो सेक्शन आहे हा खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. ठीक आहे, तेल, त्यानंतर शिवनाथ, हसदेव. बरं, महानदी
जी आहे या महानदीचं आपल्या महाराष्ट्रात खोरं आहे का? एक छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटला म्हणून मी तुम्हाला विचारतोय की महानदीचं आपल्या महाराष्ट्रात खोरं आहे का? येस ऑर नो याच्यामध्ये कमेंट करून उत्तर द्या प्लीज. इंद्रावती महानदी आणि इंद्रावतीचं आहे. ओके, मी तुम्हाला महानदीचं विचारले. महानदीचं खोरं किंवा महानदीचा खोऱ्याचा भाग आपल्या महाराष्ट्रात थोडासा येतो की नाही येत? महानदी नाही मिळत. महानदी आपल्या महाराष्ट्रातून नाही वाहत, पण महानदीची एक उपनदी आहे ज्याला म्हणलं जातं शिवनाथ, ही आपल्या महाराष्ट्रात उगम पावते, येते. याचं उत्तर आहे यस. महानदीचं जे खोरं आहे हे आपल्या महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये शिवनाथ, ओके, शिवनाथ नावाची जी नदी आहे, ही शिवनाथ नावाची नदी महाराष्ट्राच्या गोंदियाच्या भागामध्ये जाऊन मिळते. ठीक आहे. नको टेन्शन घेऊ हिरो, त्यासाठी शिकायला लागते भरपूर साऱ्या गोष्टी. ठीक आहे, तर तेच मी तुम्हाला शिकवायचाच प्रयत्न करतोय दादा. तर तुम्ही मलाच परत रिपीट क्वेश्चन विचारू नका की कसं काय आहे. तर आहे तिथं मी थोडीच तिला चेंज करायला गेलोय. आहे तर आहे, जर आहे तर ते शोध आता तू. ठीक आहे. तर महानदीचा, ओके, महानदीची शिवनाथ नावाची एक जी नदी आहे ती आपल्या गोंदियाच्या एरियातून उगम पावते. नोट डाऊन करून ठेवा. महानदीचं खोरं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, पण आहे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर हसदेव. आता बरेचसे लोक म्हणतात की महानदी एमपी मध्ये मध्ये आहे. महानदी तर छत्तीसगड राज्य खूप झाले, आपल्याला एवढंच माहिती आहे ना. छत्तीसगड, ओडिसा मिळाली. अरे खोऱ्याचा साऊंड गेला का? एक मिनिट. आता येतोय? आता येतोय? ओके, येस काजल. ज्यांनी क्लास जॉईन केले त्या सगळ्यांना माहिती आहे. क्लासमध्ये सगळ्यांना मी हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी आधीच सांगतो, हे क्लासपेक्षाही बघा, क्लासमध्ये हा सेक्शन शिकवायला मी 3 दिवस लावला होता आणि क्लासमध्ये पोट्टे डोके हात धरून बसले होते पूर्ण 1-1.5 तास. का? कारण की एका वेळेस आम्ही फक्त एवढंच शिकायचो आणि ह्याच्यातलं एकदम मी कुठं टाकायचो. आता मी सध्या फक्त माइंड मॅप घेतोय, कारण की मी जे शिकवतोय कदाचित ते पण काही लोकांना हेवी वाटतं. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, एमपी मध्ये पण आहे, महाराष्ट्रात पण आहे. ठीक आहे. छत्तीसगडमध्ये पण आहे. ओके, कुठं आहे? छत्तीसगडच्या एरियात पण आहे, पण झारखंडच्या प्रदेशात ती नाहीये आणि आंध्र प्रदेशच्या एरियात ती नाहीये. म्हणजे महाराष्ट्र, एमपी, छत्तीसगड आणि ओडिसा या 4 राज्यांमध्ये महानदीचं खोरे हा प्रश्न आयोग विचारू शकतो तुम्हाला. हा महाराष्ट्र, हा एमपीसीचा क्वेश्चन राहू शकतो, हे लक्षात ठेवा. कारण की एमपीसीला पण माहिती आहे की पोरांना हे महाराष्ट्राची भानगड माहिती नाही. पोरं जास्तीत जास्त एमपी, छत्तीसगड आणि ओडिसा विचार करतील. पोरं छत्तीसगड आणि ओडिसा विचार करतील. पोरं जास्तीत जास्त झारखंड, छत्तीसगड, ओडिसा विचार करतील. आयोग इथं बरोबर फिरू शकतो. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग येते महानदीच्या नंतर, ठीक आहे, नदीच्या नंतर या ठिकाणी एक छोटीशी नदी येते, त्याला ऋषिकुल नदी पण म्हणतात. कोणती? तर ऋषिकुल नदी. पोरांनो, कोणती नदी? तर ऋषिकुल
नदी आणि पुन्हा ओडिसातून आंध्र प्रदेशामध्ये वाहणारी एक वंसधारा नदी, छोटीशी नदी आहे, अरे यार काय करून ठेवलं मी, वंसधारा, ऋषिकुल वंसधारा. तर ह्या सुद्धा दोन नद्या लक्षात ठेवा. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, ऋषिकुल वंसधारा महानदीच्या दक्षिणेकडे. आणि आणखी एक लक्षात ठेवा, महानदीच्या दक्षिणेकडे इथे चिल्का सरोवर आहे, इथे चिल्का सरोवर आहे, जे भारतातील सर्वात मोठं सरोवर मानलं जातं. आता मध्ये उगम पावणारी जाऊ बंगालच्या उपसागराला मिळते, याला म्हणतात गोदावरी. आता गोदावरीवरती आपण नंतर खूप डिटेलमध्ये चर्चा करूया. ठीक, तर कृष्णा नदीचा उगम कुठं होतो आणि गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? तो गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो, त्र्यंबकेश्वर. ठीक आहे, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश मधून ती वाहत मिळते इकडे. त्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? तर महाबळेश्वरला होतो. महाबळेश्वर हे विकेंद्रित स्वरूपाचं ठिकाण आहे, जिथून 5 नद्या वेगवेगळ्या पडतात, कृष्णा, वेन्ना, कोयना. ठीक आहे, त्यानंतर सावित्री आणि गायत्री. गेला आवाज परत? अरे यार माईकचा काहीतरी सुरूच मगापासून. आता क्लिअर आहे का? जास्त वेळ यूज झाला की असंच होते. ठीक आहे, डोंट वरी. आता येतोय? ठीक आहे, मी जास्त हल्लो ना की माईकची वायर कदाचित हलत असेल. ओके, जास्त आता हलत नाही. ओके, कृष्णा झालं. कृष्णाची महत्वाच्या 2 उपनद्या आहेत. एक आहे भीमा, इथं आहे भीमा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. डायरेक्ट भीमा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. आणि इकडून तुंगभद्रा, इथून या साईडनं. ओके, इथून असं आपण इकडे घेऊ, तुंगभद्रा. घटप्रभा ह्या नंतरच्या गोष्टी घेऊ. भीमा आणि तुंगभद्रा या 2 कृष्णेच्या अपोजिट साईडला आहे. ठीक आहे, भीमा आणि तुंगभद्रा. ओके, या 2 महत्वाच्या नद्या लक्षात ठेवा. दक्षिणेकडे तुंगभद्रा, भीमा उत्तरेकडे. ठीक आहे, कधी कधी असे क्वेश्चन विचारले जातात इंडियाच्या लेवलवरती. भीमा आपल्या महाराष्ट्रात सेपरेट आहे, महाराष्ट्रातल्या या नद्या आपण सेटअप बघूया नंतर. कृष्णा, कृष्णा आणि गोदावरी यांच्यामध्ये एक सरोवर आहे. या सरोवराचं नाव कोणी सांगेल का रे? हे गोड्या पाण्याचं एक सरोवर येतं. पुलिकेत, राहुल पुलिकेत तिथे नाहीये. ठीक आहे, पुलिकेत तिथे नाही, पुलिकेत इथे. ठीक आहे, या ठिकाणच्या एक्झॅक्टली संकेत. बढिया बढिया. या ठिकाणी आहे कोलेरू. ठीक आहे, कोलेरू. तर हे लक्षात ठेवा, चिल्का, कोलेरू, पुलिकत. ठीक आहे, पुलिकत जो आहे हा पुलिकत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवरती आहे. याच पुलिकतच्या दक्षिणेकडे श्रीहरिकोट्टा हे बेट आहे, ज्या श्रीहरिकोट्टावरून आपल्याकडं इस्रो काय करतं, PSLV लॉन्च करतं किंवा GSLV लॉन्च करतं. आता हे कधी विसरू नकोस रे. ठीक आहे, लक्षात. एकच आहे, एकच आहे. तलाव आणि सरोवर एकच असते. ठीक आहे, फक्त सरोवर जरा मोठं राहते, तलाव जरा छोटं राहते. एकच फरक आहे छोटासा त्यांच्या आकाराचा. आता महत्वाच्या नद्यांकडे थोडंसं येऊ. थोडासा हा दक्षिणेकडचा भारत जरा खाली वळतो. ठीक आहे, कारण की इथं जरा ऍडजस्ट करायला लागेल. ठीक आहे, थोडासा खाली वाढलाय, जरा विचित्र वाटेल पण समजून घ्या. आता
थोडासा खाली घेतलाय कावेरीसाठी. आता या पुलिकत सरोवराच्या उत्तरेकडे या ठिकाणी एक नदी उगम पावते. ही नदी खास नदी आहे, ज्या नदीला तुम्ही सगळेजण ओळखता. सगळ्यांना KGF माहिती असेल. ठीक आहे, या KGF मधून उगम पावणारी एक पेन्नार नावाची नदी. ओके, ही पेन्नारू किंवा पेन्नार नावाची नदी या ठिकाणी जाऊन मिळते. ती KGF मध्ये उगम पावते आणि पेन्नार नावाची नदी पुलिकेतच्या उत्तरेकडे जाऊन मिळते. एकदम उत्तरेकडे नाही, बरेच उत्तरेकडे वरती आहे. म्हणजे कृष्णा नदीच्या नंतर पेन्नारचा नंबर आहे. त्यानंतर या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगरावरती उगम पावून, कोणता ब्रह्मगिरी डोंगरावरती उगम पावून ही कावेरी नदी या ठिकाणी येते आणि आपली त्रिभुज प्रदेश तयार करते मद्रासच्या एरियात किंवा पुदुचेरीच्या दक्षिणेकडे. तर इथं आहे कावेरी. आणि जी मगाशी मी सांगितली ती वैगई, ती इथं आहे. आता बघा, तुम्ही जर इथून आलात ह्या 1 नंबर पासून, इथला नका विचार करू, तुम्ही ह्या 1 नंबर पासून विचार करा, तर या सगळ्या नद्या ज्या आहेत ना, या तुम्हाला पठारावर उगम पावणाऱ्या नद्या तुम्हाला दिसतील. वैगई ही डायरेक्ट पठारावर नाही उगम पावत, पण वैगई ही या प्रदेशात मदुराईच्या जवळ उगम पावते, पण ती पश्चिम घाटावर उगम पावते. तर तुम्ही म्हणू शकता तामिळनाडूच्या पठारावर ती दक्षिणेकडे उगम पावते. ठीक आहे, तर कावेरी, वैगई. कावेरीची एक उपनदी आहे अमरावती. जो आपल्याकडची अमरावती आहे ती अमरावती नाही, कावेरीची एक खास उपनदी आहे अमरावती. UPSC ने विचारला यावरती क्वेश्चन की अमरावती ही कशाची उपनदी आहे, तर तुम्ही पण थोडंसं लक्षात ठेवा. अमरावती ही कावेरीची उपनदी आहे. भवानी सुद्धा कावेरीची उपनदी आहे. अर्कावती ही सुद्धा आहे. ठीक आहे, अशा वती किंवा असे काही नाव आले की समजायचं कावेरीचा भाग. कृष्णाच्या तुम्हाला बेसिक सांगितल्या. या सगळ्या पठारावरून उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या महत्वाच्या अशा नद्या आहेत. ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कुणाला काही डाऊट? ठीक आहे, कुणाला काही डाऊट याच्यावरती? यासाठी ईस्टकडे वाहतात, कारण की आपल्या पठाराचा उतार इकडे आहे ना दादा. उतार इकडे आहे आणि याच्यातील आता इथं 2 डिवायडेशन आपण करू शकतो. आपण हे करू शकतो, जर कधी असा क्वेश्चन विचारला की यापैकी कोणत्या नद्या या पश्चिम घाटावर उगम पावतात, तर यापैकी बघा तुम्हाला महानदीच्या वरती किंवा महानदीच्या इकडं या सगळ्या नद्या, या साईडच्या सगळ्या नद्या ह्या पश्चिम घाटावर कुठल्याच उगम नाही पावत. ह्या सगळ्या पठारावर उगम पावतात. या ज्या आहेत ह्या पश्चिम घाटावर खास उगम पावतात आणि पश्चिम घाटावर उगम पावून इकडे जातात. तर कधी कधी आयोग तुम्हाला असे पण क्वेश्चन विचारू शकतो, पश्चिम घाटावर उगम पावून या साईडला गेले. आणि या सगळ्या नद्यांनी पूर्व घाटाला फोडलेलं आहे. पश्चिम घाटाला खूप जास्त फोडलेलं नाहीये. आपल्याकडे महाराष्ट्रात उल्हास नदीने फोडले, त्यांनी घोडखिंड तयार केलेली आहे. घोडखिंडच म्हणतोय, बोरखिंड. आणि पेन्नाई नावाच्या नदीने इथं पालघाटची खिंड तयार केलेली आहे. पण पूर्व घाटाला सगळ्यात जास्त फोडाफोडी झालेली आहे. तर हा आहे तुमचा एक बेसिक जॉग्राफीचा पार्ट. आजचं लेक्चर आय होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल. फर्स्ट लेक्चर आहे. फक्त एक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला जाता जाता सांगेल की जे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे नवीन आहेत, स्पेशली डिपार्टमेंटल PSIचे, त्यांची डिपार्टमेंटल PSIची बॅच पुरंदर बॅच आहे. ज्यांना डिपार्टमेंटल PSIची तयारी करायची 2025 साठी, त्यांना हा कोड वापरायचा आहे. आता सगळ्यांचे कोड डिवाइड केलेले आहेत, तर तुम्हाला आज मी कोड सांगेल. बरेचसे लोक KG 500चा मेसेज मला करत राहतात. तर आता सगळे कोड चेंज झालेत आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की 28 मार्च पासून आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या प्रत्येक बॅचेसच्या फीज 20% वाढणार आहेत. ठीक आहे, कारण की आम्ही ज्यावेळेस बॅच लॉन्च करतो त्यावेळेस ती बॅच 70-75% सगळ्या विद्यार्थ्यांना डिस्काउंटमध्ये मिळेल अशा पद्धतीने आम्ही लॉन्च करतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ती बॅच घ्यावी हा आमचा उद्देश असतो. परंतु 28 मार्च नंतर तुमच्या फीज स्ट्रक्चरमध्ये वाढ होणार आहे. परत मला हे सांगू नका की सर ऑफर वाढवा. तर पुरंदर बॅच जी आहे ती 2999 ला झालेली आहे. त्याच्यानंतर जी यशोगंगा राज्यसेवेची बॅच आहे, जी ऑलरेडी खूप डिटेलमध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी चालू आहेत. यशोगंगाचे मॅक्सिमम विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना ही बॅच खूप स्वस्तात मिळाली होती. परंतु ही 28 मार्च नंतर ही बॅच 5990 ला मिळणार आहे. ही बॅच प्री आणि मेन्सची बॅच आहे. सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवा, ही प्रीची पण आहे आणि मेन्सची पण आहे. मेन्समध्ये पेपर 1, पेपर 3 हे 2 पेपर तुमचे आमचे या ठिकाणी कव्हर करून घेणार आहेत. पेपर 2 आणि पेपर 4 साठी GSच्या वेगळ्या बॅचेस असतील, तर तुम्हाला सेपरेट घ्यावे लागतील. पण CSAT इंटरव्ह्यू पर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे प्री
मेन्स, सीसॅट, इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत. ओरिजिनल प्राइस इथे 15,000 आहे. जर तुम्ही पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर 15,000ची जी प्राइस आहे, परंतु आम्ही विद्यार्थ्यांना ही ऑफर प्राइस 5,999 ठेवतोय. पण कधीपासून? 28 मार्च पासून. आता जर तुम्ही घ्यायला आलात तर ही बॅच तुम्हाला फक्त 3,999 ला मिळेल. कोड तुम्हाला वापरायचा आहे KGRAG, KG राज 25, म्हणजे KG राज्यसेवा 25. त्याला आम्ही शॉर्ट मध्ये केलाय KG राज 25. सगळ्यांनी कोड लक्षात ठेवा कृपया करून, नाही तर प्रॉब्लेम होतो की सर हा अप्लाय होत नाही. अप्लाय होतो, मी स्वतः माझ्या मोबाईलवरती करून झालेलं आहे, मी स्वतः अप्लाय करून झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बॅच, ज्या बॅचची बरेचसे विद्यार्थी वाट बघत होते, अस्तित्व बॅच, ही ऑलरेडी मागच्या वर्षी आम्ही पूर्ण वर्षभर घेतलेली बॅच आहे. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर आम्हाला लाईव्ह शिकायचं नाहीये, आम्हाला रेकॉर्डेड पाहिजे सगळं, आमच्याकडे एवढा वेळ नाही आणि आमच्याकडे एवढा पैसा नाही, ठीक आहे, की बाबा आम्ही 4-5 हजार रुपये खर्च करू शकत नाही. तर तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलेलो आहे 499 रुपयाला, जी की बॅच ऍक्च्युअल मध्ये होती 2,000ची, परंतु विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ही बॅच आम्ही आता रेकॉर्डेड आहे ना, आता लाईव्ह द्यायचंच नाहीये, त्यामुळे ही बॅच मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत जावी अशी आमची इच्छा आहे. कारण की याच्यामध्ये जवळपास 499 लेक्चर आहेत, 499 प्लसच लेक्चर आहेत, आणि 499ची शुल्क आता इथून पुढे फायनल होणार आहे. याच्यासाठी कोड तुमचा असेल KG500, ठीक आहे. कारण की ही बॅचची व्हॅल्यू थोडीशी आम्ही कमी करून 999 केली, आणि 999 वरती आम्ही 500 रुपयाचा डिस्काउंट देऊन ही बॅच 499 ला केलेली आहे. म्हणजे आता इथून पुढे हे सगळे कोड अप्लाय होतील. तर हे सांगायची फक्त तुम्हाला एक इच्छा होती की बाबा तुम्हाला जर काही बॅचेस घ्यायचे असतील KG प्लॅटफॉर्मवर, तर किरण गुरुजी ॲप माझा आहे, तो डाउनलोड करून घ्या. या किरण गुरुजी ॲप्लिकेशन्सवरती 28 मार्च पर्यंत या सगळ्या फीज जशा पहिल्या होत्या तशाच राहतील, पण त्याच्यानंतर परत 20% प्राइस हाईक होईल, आणि त्यानंतर ती कॉन्स्टंट तशीच राहील, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काही ऑफर आल्या किंवा काय आल्या तर तिथं पुढे मागे होऊ शकतं, परंतु कॉन्स्टंट त्याच पद्धतीने राहील. तर आता गायडन्स मध्ये मागे पडू नका. जॉग्राफी ऑप्शनल ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे त्यांनी पण विचार करा जॉग्राफी ऑप्शनलचा, त्यांची पण बॅच लॉन्च झालेली आहे. आणि काही विद्यार्थी असा विचार करतात की सर आता आम्ही जागे झालोय तर आम्हाला पहिल्यापासून शिकायचे, तर तुम्ही ऍप्लिकेशन वरती आल्यानंतर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत. उलट आता जे विद्यार्थी जॉईन होतील त्यांना झालेले लेक्चर्स मिळतील, आणि ते दिवसभर लेक्चर छान पद्धतीने करू शकतात, कव्हर करू शकतात. म्हणजे त्यांचा एक लेक्चर झालं दिवसभर आता काय करायचं हा प्रश्न पडला असेल तर असं होणार नाही. आधीचे लेक्चर करू शकता आणि नंतरही लाईव्ह येऊन सुद्धा तुम्ही लाईव्ह लेक्चर्स करू शकता. तर हे सेक्शन्स राहतील इथून पुढे. ओके, चला थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांना कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी करायची त्यांनी होनराव मॅडमचं मराठी व्याकरण लवकरच सुरू होईल, पॉलिटी लवकर सुरू होईल, आणि सायन्स आणि मॅथमॅटिक्स रिझनिंग हे सुद्धा प्रशांत दक्काते सर पुढच्या आठवड्यापासून स्टार्ट करतील. म्हणजे KG प्लॅटफॉर्म पुढच्या आठवड्यापासून फुल फॉर्म मध्ये पुन्हा एकदा तुमच्या समोर उभा राहील. युट्यूबला तुमचे डेली 5 ते 6 लेक्चर होतील, आणि ॲपवरती तर धिंगाणाच असणार आहे, टेन्शन घेऊ नका. सो परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत ओके. आता उद्याचं जे सेशन असेल ते असेल हिस्ट्रीवरती, राईट, ते असेल हिस्ट्रीवरती. तर टॉपिक तुम्हाला उद्या युट्यूबला दिसून जाईल. रोज एक विषय आपल्याला घ्यायचा आहे एकाच दिवशी, म्हणजे दररोज जॉग्राफी नाही, 4 विषय 4 दिवस, परत 4 विषय 4 दिवस, अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. धन्यवाद. रात्री 11 वाजता मॅडम, रोज रात्री 11 वाजता तुम्ही या ठिकाणी भेटणार आहात. लवकरच गोल्डन कन्सेप्ट पण सिरीज सुरू होते. त्या गोल्डन कन्सेप्टची टायमिंग आपण 9चा सेट करतोय किंवा 6चा सेट करतोय. 9 किंवा 6 मध्ये थोडंसं माझं टाइम ऍडजस्टमेंट चालू आहे, ठीक आहे. म्हणजे आपण 6 वाजताही भेटू आणि 11 वाजताही भेटू, किंवा 9 वाजता भेटू किंवा 11 वाजता भेटू. दिवसभर भेटता येणार नाही. आणि करंट अफेअर्सच्या सकाळच्या सेशन्सला एक तर रेकॉर्डेड बघून घ्या किंवा ते लाईव्ह बघून घ्या सकाळचं सेशन, पण करंट अफेअर्सचे सेशन सुद्धा सुरू होतील किंवा झालेले आहेत आता. थँक्यू. अजून ठरवायचं आहे प्रियंका, ठरवायचं आहे. डिपार्टमेंट PSI ची चाणक्य सिरीज लवकर येईल मॅडम, पण ती चाणक्य सिरीज आपण रेकॉर्डेड देऊ डिपार्टमेंट PSI ची, ठीक आहे. I had my dinner in only 15 minutes, so don't worry. ओके, त्या गोष्टी पटपट मी उरकून घेतो. चला, थँक्यू.